नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आपण मागच्या भागात धार्मिक इनामं, धार्मिक इनामांचे प्रकार, इतर इनामं यांचे प्रकार हे पाहिले. या भागात आपण पाहणार आहोत सारा आकारणीची काय तत्व असायची. शिवकालीन राज्यव्यवस्था याच्यामध्ये काही गावांमध्ये जेवढी जमीन लागवडीखाली आहे तेवढ्याच जमिनीवर सारा आकारला जायचा. इतर जी वाजत जमीन असायची, ज्याच्यावर जी जंगलं असायची, कुरणे असायची किंवा जी सार्वजनिक जमीन असायची, त्यावर कोणताही सारा आकारला जात नसे. अर्थात कारण की त्याच्यातून उत्पन्न येतंय की उत्पन्नच येत नाहीये, तर त्याच्यावर आपण सारा कसा आकारणार, बरोबर? पण काय काय वेळेला काय व्हायचं, शेतकऱ्यांची तक्रार असायची की जी जमीन जेवढी जमीन दाखवली गेली आहे तेवढी जमीन माझी नाहीच आहे, त्यामुळे सारा मला जास्ती भरावा लागला. जेवढी जमीन दाखवली आहे लागवडीखाली तेवढी जमीन लागवडीखाली नसल्यामुळे उत्पन्न कमी आहे पण सारा जास्ती भरावा लागला. अशा वेळेला आपले शिवराय एक विशेष अधिकारी पाठवून त्या जमिनीची योग्य मोजमाप करायला लावायचे आणि योग्य मोजमाप झाल्यावर त्याची नोंद गाव दप्तरात केली जायची. आता बऱ्याचदा तेव्हा मोजमाप करायची अशी एकदम हाय एंड टेक्नॉलॉजी नव्हती. त्यावेळेला काठ्यांचा वापर व्हायचा आणि त्या काठ्यांच्या वापरामध्ये कधी कधी चुकीची मोजमाप सुद्धा व्हायची. त्यामुळे ही कुठला मोठा गुन्हा नव्हता, पण याचं निवारण सुद्धा महाराज स्वतः जातीने लक्ष देऊन करायचे. ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का? कमेंटद्वारे नक्की कळवा.